आम्ही चाललो बॅडमिंटन खेळायला आणि ही ओवी आम्ही द्रिशूला बोलवतो आहे. ओके, द्रिशू घरी नाही तर आम्ही आरुषला बोलवायला चाललो आहे. बघा आम्ही आरुषला बोलवायला चाललो आहे बघा. आणि आम्ही आता ठरवलं की आम्ही मे मंथमध्ये आम्ही रोज बॅडमिंटन खेळणार. आता आपण डायरेक्ट भेटूया बॅडमिंटनच्या स्पॉटला. आता आरुष पण नाही येणार आहे, कोणच नाही येणार आहे. सगळी असं म्हणजे प्रॉमिस नव्हतं केलं पण सगळ्यांनी आम्ही असंच ठरवलेलं की आम्ही जाणार रोज बॅडमिंटन खेळायला. आणि बघा कोणच नाही येते बॅडमिंटन खेळायला. आता आम्ही चाललो निवानला बोलवायला आणि एक विवान नावाचा पण मुलगा आहे आमच्या टीममध्ये. निवान रायमिंग वर्ड्स गाईज. ठीक आहे, आता आपण बोलू कुणाला निवानला. ओके, तर आपण डायरेक्ट मी तुम्हाला बोललेली की आपण डायरेक्ट बॅडमिंटनच्या स्पॉटला भेटूया. बट ठीक आहे, एवढं काय. ठीक आहे, चला बाय बाय का बोलते मी. ठीक आहे, आता निवान कुठेतरी गायब झालं आणि आता आम्हाला त्याला शोधायचं टास्क आहे. आणि हे आता आम्ही रोज होत असतं. हां, आणि आता आम्हाला बोलवायचं आहे एक अंडी नावाच्या मुलगीला, म्हणजे अनन्याची माझी बेस्ट फ्रेंड आहे. का तिला बरं नाही वाटत. ठीक आहे, आता ती पण येणार आहे बघा. म्हणजे आज बहुतेक आम्ही दोघीचे खायला आणि आमचा एक फ्रेंड विवान तो पण असू शकतो आणि एक निवान तो पण एक असू शकतो. सो हा निवान आहे, हा निवान सगळ्यात काय आहे. आम्ही फास्ट केला आणि का आम्ही फास्ट केलं तो निवान आहे ना, तो शट अप गाईज. ती काय पण बोलते आहे, सो प्लीज इग्नोर. आता आम्ही एका विवान नावाच्या मुलाला बोलवलं. आम्ही सगळ्यांना बोलतो आणि आता मी तुम्हाला काकू दाखवली त्यांना आणि तिथे काकू पण मला जरा शरम वाटते त्यांना दाखवायला. ठीक आहे, आता जाऊया विवानला बोलायला. आय थिंक तो झोपला कारण तिथे बघा पण तुम्हाला बॅकग्राऊंड फर्स्ट फ्लोअरवरचं घर दिसते. त्याचं घर आहे, त्याच्या लाईटी सगळ्या बंद आहे. सो आय थिंक तो झोपला पण त्याच्या लाईटी बंदच असतात. सो तो जागा पण असू शकतो. सो लेट्स कॉल. गोईंग नाव हो, म्हणजे आता मी घरी चालली आहे. तर आम्ही खूप चांगलं बॅडमिंटन खेळलो आणि हवा येत होती. सो इतकं पण नाही चांगलं खेळलो म्हणजे. सो इथे जास्ती हवा येत होती. सो आम्ही एवढं पण नाही चांगलं खेळलो. बट ठीक आहे, पण खेळलो. पण आजसाठी एवढं असतं. पण तर बाय.